शिवाजी राजे भोसले तशरीफ ला रहे हैं। उग्रसेन जी, किले पर गोला बारूद की बौछार और तेज कर दीजिए। इतनी तेज हो कि यहां तक आवाज आनी चाहिए और बीच बीच में यहां खबर आती रहे किले के बुर्ज के तहस नहस होने की और हमारी जीत की। जी हुकुम। उग्रसेन जी, शिवाजी राजा को बड़ी इज्जत और अदब के साथ हमारे सामने पेश किया जाए। आऊसाहेब, राजे मिर्झा राजेंना भेटायला गेले आहेत, खरं आहे? हो, तहाची बोलणी करण्यास गेले आहेत। तहाची बोलणी? आऊसाहेब, अशी काय बोलणी होतील त्यांच्यामध्ये? बोलणी सुरू होण्यापूर्वी सलामी होईल। बीदन की रेल पर लंबोदर देखिए, रामदस कंध पर, भीम जरासंध पर, भूषण जो सिंधु पर, पदवी से किए, पदवी से किए, पदवी से किए। जगदम्ब ओम शरण चंडी। प्रणाम। हा प्रणाम आमेरच्या महाराजांना, सूर्यकुळाचा वारसा सांगणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या वंशजांना। प्रभू रामचंद्राच्या वंशजाची पावलं आम्हाला दिसली, त्या चरणांना आमचा नमस्कार। आप तो हमें शर्मसार कर रहे हैं। खैर, मिर्जा की छावनी में आपका स्वागत है। कुस्तीच्या आखाडात दोन मल्ल समोरासमोर आले की लगेच कुस्ती सुरू होत नाही। आधी ते एकमेकांना आपादमस्तक न्याहाळतात, ते अंदाज घेत असतात एकमेकांच्या ताकदीचा, बलस्थानांचा आणि कमकुवत बाजूंचा। म्हणे राजे आणि मिर्झा राजे यांची ही भेट म्हणजे मुत्सद्देगिरीचा कळस ठरणार। दोन मुत्सद्दी आमने सामने भेटणार, अभूतपूर्व अशी भेट ठरणार। आइए। मिर्जा जी, हमारे हाथों में कुछ भी नहीं है। वाघनख कुठं वापरायची आणि केव्हा काढून ठेवायची हे आम्ही बखूबी जाणतो। आणि तसंही वाघनख परकीयांसाठी असतात, स्वकीयांसाठी नाही। आइए। एकमेकांचा अंदाज घेतल्यावर मग सुरू होईल वाकयुद्ध।
बुद्धिबळाचा पट मांडला जाईल. मोहरे हलतील आणि मग दोघेही परस्परांना आपल्या बाजूस वळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. आपको क्या लगता है भाईजान, मिर्जा राजा सिवा को अपनी पनाह में लेंगे या फिर खुद ही सिवा के पनाह में चले जाएंगे? आपाजान, मिर्जा राजे हमारी वो शमशीर है जिसकी धार के आगे लोहा भी फीका है, तो सिवा और उसका स्वराज क्या चीज है? इतना ही नहीं आपाजान, उनकी हिकमत आमिल का कोई मुआवजा नहीं है, और जितनी काबिले तारीफ है उनकी सालारी, उससे कई गुना ज्यादा है उनकी अय्यारी. सिवा को सुलह के लिए मजबूर करके उन्होंने अपनी सालारी की सलाहियत दी है. यकीन मानिए आपाजान, मिर्जा राजे जैसा सिफाहतकार अलम दुनिया में कोई नहीं है. लिहाजा आप बेफिक्र रहिए. मिर्जा राजे उस सिवा को कब और किस वक्त घुटनों पे लाएंगे, ये खुद सिवा को भी पता नहीं चलेगा. विराजिए राजा जी, तशरीफ रखिए. शुक्रिया. राजा जी, आपकी हिम्मत की दाद देते हैं. जिस अफजल खान ने कभी आला हजरत को शिकस्त दी थी, उसे आपने मार गिराया. उम्बर खिंड में कारतलब खान को मात दी. इतना ही नहीं, उसके सारे झंडे, निशान, जरार सब छीनकर नंगे पांव उसे पुणे भेज दिया. आमिर उमरा शाइस्ते खान के साथ जो आपने किया, उनकी 3 उंगलियां तोड़कर उन्हें पुणे से खदेड़ दिया. और सिद्दी जौहर के साथ तो आपकी शमशेर बेखौफ चली. वाकई बहुत दिलेर हैं आप, तेज तर्रार हैं. लेकिन हम सोचते हैं आपकी ये दिलेरी, ये बहादुरी किस काम की, किस लिए, किसके लिए? स्वराज्यासाठी, आमच्या मातृभूमीच्या रक्षणासाठी. राजाजी, आठवतात आपल्याला महाराणा प्रताप? त्याग, शौर्य, पराक्रम यांचं मूर्तिमंत प्रतीक. शेवटच्या श्वासापर्यंत मातृभूमीच्या रक्षणासाठी सम्राट अकबराशी लढले. तेच तेज घेऊन आम्ही स्वराज्याच्या लाटेवर आरूढ झालो आहोत. आठवतात आपल्याला पृथ्वीराज चौहान? मातृभूमी गिळंकृत करायला आलेल्या गजनीच्या मोहम्मद घोरी बरोबर झगडले. जयचंदाच्या फितुरीमुळे पकडले गेले. तप्त सळ्यांनी त्यांचे डोळे काढले गेले. परंतु बंदी असतानाही, डोळे नसतानाही शब्दविधी बाणानं मोहम्मद घोरीच्या नरडीचा घोट घेतला. तेच तेज, तोच पराक्रम घेऊन आम्ही स्वराज्याचा रणयज्ञ धगधगता ठेवला आहे. क्या नतीजा हुआ? उनकी वतन परस्ती का क्या असर हुआ राजा जी? हमारी बात मानिए, हमारी तरफ हो जाइए. बादशाह सलामत की पनाह में आ जाइए. वहां आपकी शमशेर की इज्जत होवे. और एक बात कहें राजा जी, मुगल सल्तनत के खिलाफ आपने बगावत करना मतलब चींटी ने हाथी के साथ दुश्मनी मोल लेना है. आपण विसरत आहात मिर्झा राजे. मुंगी महाकाय हत्तीपेक्षा आकारानं कितीही लहान असली तरी तीच मुंगी जेव्हा हत्तीच्या कानात शिरते तेव्हा त्या हत्तीला गडबडा लोळायला लावते आणि प्रसंगी हत्तीचा मृत्यू सुद्धा ओढवतो. राजा जी, ये सारी बातें कहने सुनने में अच्छी लागे हैं. हम मानते हैं
कि कोयले के खदान से निकला हुआ हीरा हुआ, और इस हीरे को परखने वाले जौहरी हैं हम। किंतु हीरा सदा सोने में जचता है, और वो सोना है मुगली सल्तनत। इसीलिए कहते हैं आ जाइए, बादशाह सलामत की पनाह में आ जाइए। बादशाह सलामत रहमदिल है, जर्रा नवाज हैं। हम खुद उनसे बात करेंगे, हो सकता है वो आपको माफ कर दें। उनकी रहमदिली पर हमें विश्वास है। आ जाइए हमारी तरफ, और एक बार बादशाह सलामत ने आपको पनाह दे दी तो आप ताउम्र सुकून की जिंदगी बसर कर सकते हैं। हमारी बात मानिए राजा जी। आऊसाहेब मिर्झा राजे एवढे मुत्सद्दी आहेत, मग ते राजेंना भलत्याच अटी शर्ती घालतील असं नाही वाटत तुम्हाला? आणि जर त्यांनी मुघलांची चाकरी करा अशी गळ घालून राजेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला तर? आम्ही ऐकले आहे त्यांच्या वाकपटुत्वाबाबत। त्याचा वापर करून त्यांनी स्वराज्यच गिळंकृत केले तर? भलत्या सलत्या शंका मनी आणू नका, असं काहीही होणार नाही। मिर्झास माहित नाही शिवबा कोणत्या मातीचे आहेत, कोणत्या मुशीतून ताऊन सुलाखून निघाले आहेत ते। आमच्या महाराज स्वामींनी आमच्या मनी चेतवलेलं स्वराज्याचं स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग बाळ कडू म्हणून पाजलं आहे आम्ही त्यास। त्यांच्या धमन्यांमध्ये रक्त होऊन वाहत आहे ते। ज्या भूमीवर मुघलांनी गाढवाचा नांगर फिरवला, त्याच भूमीवर सोन्याचा नांगर फिरवताना रयतेने आम्हास पाहिलं। त्यातून मशागत करत होतो आम्ही शिवबांची। परकीय सत्यांच्या अत्याचाराच्या नुसत्या कहाण्या ऐकल्या नाहीत, तर प्रत्यक्ष पाहिलं आहे रयतेस काळीच पिळवटून हंबरडा फोडताना। म्हणूनच त्यांना चीड आहे या अशा सत्तांबद्दल। रयतेच्या त्रासाची त्यांना जाण आहे, आणि स्वराज्य त्यांचा प्राण आहे। मिर्झाजी, असे तू हिमाचलाचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्राचे आपण वंशज, सूर्यवंशी रजपूत राणा, आणि आपण अंधाराची चाकरी करता, भगव्या ध्वजाचा उपमर्द करता। जो भगवा ध्वज घेऊन प्रभू रामचंद्रानं राम सेतू बांधला, लंका जिंकून रावणाचा नाश केला। जो भगवा ध्वज घेऊन प्रभू रामचंद्रानं अश्वमेध यज्ञ करून दुनिया पादाक्रांत केली, तोच भगवा ध्वज सोडून आपण चांद तारा फडकवू पाहताय। स्वतःला प्रभू रामचंद्राचे वंशज म्हणवता आणि चाकरी मात्र रावणाची करता। बस बस राजा जी, हम अपने पुरखों की आन बान शान जानते हैं और मानते भी हैं, लेकिन अवतारवाद, धर्मशास्त्र अलग और राजनीति अलग। शिवाजी राजे भोसले, आप हमसे सुलह करने आए और हम ही को नसीहत देने की कोशिश कर रहे हैं। हुजूर, हमारी तोपें किले पर आग की तरह बरस रही है। किलाबंदी टूटकर बिखर गई हुजूर। देखा राजा जी, आप यहां हमें राम सेतु के पाठ पढ़ाने की कोशिश कर रहे हैं, और वहां आपके किले की किलाबंदी, उसके बुर्ज तहस तहस होकर टूट रहे हैं। दगडा मातीचे आमचे तुटलेले बुरुज पुन्हा उभे करता येतील मिर्झा राजे, परंतु त्या तटाबुरुजाआड लढणाऱ्या आमच्या मावळ्यांचं काळीज सह्याद्रीच्या कणखर पाषाणाहून कणखर आहे।
ते अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहतील आणि आमचे बुरुज उभे करता येतील, परंतु तुमचं काळीज मायभूमीच्या रक्षणासाठी तटाबुरुजाप्रमाणे केव्हा उभं राहणार? राजाजी, विचार करा. असे तू हिमाचल, जर आपण सर्व एतद्देशीय योद्धे एकत्र झालो तर ही भूमी स्वतंत्र व्हायला देर लागणार नाही. तो तुमचा आलमगीर औरंगजेब हिंदुस्थानच्या तख्तावर बसला तो केवळ तुमच्या समशेरीच्या पराक्रमामुळे. चंगेज आणि तैमूरची वंशावळ सांगणारी ही मुघलशाही आज तरली आहे ती केवळ तुमच्या समशेरीच्या जोरावर. बस बस शिवाजी राजे, बहुत हुआ. मिर्झा राजे, आपली समशेर मायभूमीच्या रक्षणासाठी संतापानं तप्त करा. तिला स्वाभिमानाचं पाणी पाजा, पेटून उठा. उत्तरेतून आपण सगळे राणा आणि दक्षिणेतून आम्ही दोघे मिळून या यवनासुरांना कोंडून मारू. आपल्या नेतृत्वाखाली आम्ही जीवात जीव असेपर्यंत लढू, आपलं दास्यत्व पत्करू. आपण आमचे राम, आम्ही आपले हनुमान. आपण एकत्र येऊन बघता बघता ही यवनी सत्ता उधळून जाऊ. खामोश! जबान को लगाम दो. एक लफ्ज भी ज्यादा हम नहीं सुनना चाहते. राजाजी, अल्लादीन खिलजी आठवतोय धारातीर्थी पडलेला रतनसिंग रावळ, सिसोदिया वंशाचा राजा लक्ष्मण सिंग, चित्तौड़गढ़ याद है? गढ़ों में गढ़ चित्तौड़गढ़, बाकी सब गढ़ियां. पण त्या चित्तौड़गडावर 60,000 बांगडी फुटली होती. राणी पद्मिनीनं केलेला जोहार आठवतोय? राजाजी, 1-2 नव्हे तर 12,000 राजपूत स्त्रियांनी आहुती दिली होती. त्या पाठोपाठ राणी कर्मावती आठवतायत ती धगधगती अग्निकुंड. ओम शरण चंडी. राजाजी तुगलक, चंगेज खान, गजनीत महमूद, तैमूर लंग, एका पाठोपाठ एका परकीय आक्रमकांनी यावं, लुटावं, कत्तल करावी आणि आपण आपापसात भांडत राहावं. इस पर गौर फरमाइए राजाजी. परंतु आऊसाहेब, आपण शरणागत आहोत. मिर्झा राजे ज्या अटी ठेवतील त्या आपल्याला मान्य कराव्याच लागतील. संकट आली की एका पाठोपाठ एक येतात. इतक्या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं बळ आई जगदंबेनी द्यावं. परंतु अशा परिस्थितीत देखील राजे स्वराज्य टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. पण आऊसाहेब, राजेंचे जेवढे वय तेवढा अनुभव आहे राजकारणातला मिर्झा राजेंचा. अशा प्रसंगी वय नाही, वेळ महत्वाची सोयराबाई. योग्य वेळ साधणं आणि योग्य वेळी योग्य मसलत तडीस देणं महत्वाचं. त्यावेळी बोलण्यात ज्याचं पारडं जड त्याच्या मनाप्रमाणे मसलती घडतात आणि समोरच्यास त्या मान्य कराव्याच लागतात. राजेंनी ती वेळ साधणं महत्वाचं. खामोश! गुस्ताखी की हद पार कर रहे हैं आप राजा जी. अब इसके बाद हम एक लफ्ज नहीं सुनना चाहते. आलमगीर औरंगजेब के खिलाफ और ना ही मुगलिया सल्तनत के खिलाफ. ये स्वराज की बीन बजाना बंद कीजिए. राजाजी, आपण हा हल्ला थांबवावा. राजाजी, आम्ही आपणास शरण आलो आहोत. पुरंदरावरील आमच्या लोकांना अभय द्यावं. आम्ही जातीनं गड आपल्या हवाली करतो. नव्हे, आम्ही पुरंदर आपल्याला दिला. शिवाजी राजे भोसले, पुरंदर आपने हमें दिया ना है, हमने आपसे छीन कर लिया है. कुछ ही देर में पुरंदर पर मुगलिया सल्तनत का परचम चांद तारा लहराएगा.
राजा जी, आपके स्वराज के सपने मिट्टी में मिल गए हैं और अब अगर आपकी अकड़ खत्म हो गई हो तो सुलहनामे के मुद्दों पर विचार विमर्श करें।